माझं ना अभ्यासातच मन लागत नाही, पण मला आयुष्यात भरपूर पैसे कमवायचे आहे, समजत नाहीये काय केलं पाहिजे. विचार करतोय एखादा बिझनेस सुरू करावा. तेव्हा दुसरा तरुण म्हणतो, अरे बापरे, म्हणजे साहेब आता मोठे बिझनेसमॅन होणार. अरे मूर्खा, अशी दिवस स्वप्ने बघू नको. अभ्यास कर आणि एक चांगली डिग्री घेऊन एखादा जॉब शोध. चाललाय अंबानी बनायला. मित्रांनो, धीरूभाई अंबानींनी सुद्धा अशा प्रकारे त्यांच्या मित्रांचे बोलणे ऐकले असते तर आज मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवू शकलो नसतो. कारण वास्तव हे आहे की धीरूभाई अंबानी सुद्धा तुमच्या आणि माझ्यासारखेच एक सामान्य तरुण होते. त्यांचे सुद्धा अभ्यासात मन लागायचे नाही. खरं तर ते कॉलेजमध्ये सुद्धा गेले नव्हते, पण तरी सुद्धा ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. त्यांची कंपनी भारतातील पहिली प्रायव्हेट कंपनी झाली जी फोर्ब्स 500च्या लिस्टमध्ये आली. त्यांनी आपल्या आयुष्यात 75 बिलियन पेक्षा जास्त मोठे बिझनेसचे साम्राज्य उभारले. 1 बिलियन म्हणजे 100 करोड रुपये, 75 बिलियन म्हणजे 7,500 करोड रुपये, आणि ते सुद्धा 25 वर्षांपूर्वी. आता ही रक्कम ऐकून टेन्शन घेण्याऐवजी तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना हे शक्य कसे झाले. कसं धीरूभाईंनी एका रूमच्या चाळीत राहण्यापासून एवढे वैभव मिळवले. नक्की त्या कोणत्या गोष्टी होत्या, कोणते नियम होते ज्याचा अवलंब करून धीरूभाईंनी एवढे मोठे यश मिळवले. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धीरूभाईंच्या व्यक्तिमत्वामधले 5 गुण सांगणार आहे जे कोणीही आत्मसात करून धीरूभाईंसारखेच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. माझा सर्वात आवडता 4था गुण आहे जो तुम्ही अजिबात चुकू नका. पहिला आहे, मोठा विचार करा पण सुरुवात छोटी करा. धीरूभाईंचे वडील एक शिक्षक होते, पण जसे मी आधीच सांगितले त्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते. पण ह्याचा अर्थ हा नव्हता की त्यांना आयुष्यात काहीच करायचे नव्हते. एकदा त्यांनी आपल्या आईला सांगितले होते, आई तू फक्त बघत राहा, एक दिवस मी भरपूर पैसे कमवणार आहे. त्यांचे घर कसे बसे चालायचे. घरात पैशांची चणचण कायम असायची जी धीरूभाईंना आवडायची नाही. त्यामुळे ते नेहमी पैसे कसे कमवता येईल ह्याबद्दल विचार करायचे. एक दिवस त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या होलसेल दुकानातून एक गोडे तेलाचा डब्बा विकत घेतला आणि रस्त्यावर बसून त्यांनी तो जास्त भावात लोकांना विकला. त्यांना जो फायदा झाला तो त्यांनी आपल्या आईला दिला. त्यांना बिझनेसचे महत्त्व लहानपणीच समजले होते. म्हणूनच वयाच्या 12-13व्या वर्षी त्यांनी भजी विकण्याचा व्यवसाय केला. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना यमन देशात जायची संधी मिळाली. तिथे त्यांनी पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून अनेक वर्ष काम केले. तिथे त्यांना चांगले पैसे मिळत होते. पण काही कारणांमुळे त्यांना भारतात परत यावे लागले आणि हा त्यांच्या आयुष्याचा मोठा टर्निंग पॉइंट ठरला. कारण ते आता त्यांच्या मोठ्या स्वप्नांच्या दिशेने जाऊ लागले जे लहानपणापासून ते पाहत होते. आपण धीरूभाईंकडून काय शिकू शकतो. जास्त करून लोक ह्या 2 श्रेणीमध्ये येतात. पहिली ती लोक जे कधीच मोठा विचार करत नाही. आयुष्य जसे चालू आहे त्याप्रमाणे जगत राहायचे. अभ्यास, नोकरी, लग्न, रिटायरमेंट, मृत्यू, बस झाले एवढेच आयुष्य. दुसऱ्या श्रेणीमध्ये जी लोक असतात ती मोठी स्वप्ने बघतात, मोठा विचार करतात. मी हे करेल, मी ते करेल, पण वास्तवात त्यांच्याकडून मोठ्या गोष्टी होत नाही. कारण त्यांची स्वप्ने वास्तवतेला धरून नसतात आणि ते ऍक्शन्स घेत नाही. तुम्हाला ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांसारखे बनायचे नाही. तुम्हाला धीरूभाईंसारखे बनायचे आहे. म्हणजे मोठा विचार करा. जेवढे शक्य होईल तेवढा मोठा विचार करा, पण सुरुवात छोटी करा. छोटी ध्येय सेट करा आणि ते 100% पूर्ण करा. एकदम मिलिनियर बनण्याचा विचार करू नका. एखादा छोटा बिझनेस करून 1000 रुपये प्रॉफिट कसा कमवता येईल आधी ते बघा. कारण एकदा तुम्ही छोट्या स्तरावर पैसे कमवायला शिकला तर मोठ्या स्तरावर सुद्धा तुम्ही आरामात पैसे कमवू शकता. दुसरा गुण आहे, शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल स्किल्स महत्वाची आहे. धीरूभाई कोणत्याही कॉलेजमध्ये गेले नाही किंवा त्यांनी कोणतीही MBA डिग्री घेतली नाही, तरी सुद्धा ते बिलिनियर झाले. कारण त्यांनी शिक्षणापेक्षा प्रॅक्टिकल स्किल्सला जास्त महत्त्व दिले. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले नाही याचा अर्थ हा नव्हता की ते काही शिकतच नव्हते. जेव्हा ते यमन देशामध्ये नोकरीला होते तेव्हा ते अजून एका ठिकाणी पार्ट टाइम जॉब करायचे, जिथे ते अकाउंटिंग शिकले, बुक कीपिंग शिकले, शिपिंग पेपर रेडी कसे करायचे, इन्शुरन्सच्या लोकांबरोबर कसे बोलायचे, या सर्व गोष्टी ते तिथे शिकले.
ज्यामुळे त्यांचे देवाणघेवाण करण्याचे कौशल्य खूप चांगले झाले होते, ज्याचा फायदा त्यांना पुढे बिझनेसमध्ये झाला. त्यामुळे मित्रांनो, तुमच्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल्स असणे खूप गरजेचे आहे. फक्त एखादी डिग्री घेऊन आणि बिझनेस बद्दल फक्त विचार करून कोणी श्रीमंत होऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नवीन नवीन स्किल शिकण्यावर भर द्या. पैसा अक्षरशः तुमच्या मागे लागेल. तिसरा गुण आहे क्वालिटीला प्रचंड महत्त्व. तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे म्हणतील धीरूभाई चुकीच्या गोष्टी केल्यामुळे श्रीमंत झाले, पण त्यांना हे माहिती नाही की धीरूभाईंनी नेहमी क्वालिटी प्रोडक्ट बनवले, त्यामुळे ते श्रीमंत झाले. धीरूभाई क्वालिटीला खूप महत्त्व द्यायचे. फक्त 500 रुपये घेऊन जेव्हा ते यमनमधून भारतात परतले तेव्हा त्यांनी मसाले विकण्याचा बिझनेस चालू केला. आता एवढ्या कमी भांडवलामध्ये ते कमी क्वालिटीचे प्रोडक्ट बनवून जास्त पैसे कमवू शकले असते, पण नाही. त्यांचे ध्येय होते कमी प्रॉफिट झाला तरी चालेल, पण लोकांना क्वालिटीचा माल मिळाला पाहिजे. आणि हेच धोरण घेऊन ते भारताबरोबरच गल्फ देशांमध्ये सुद्धा आपले मसाले विकू लागले. सगळे त्यांच्याकडून मसाले विकत घ्यायचे कारण त्यांची क्वालिटी मस्त होती. जेव्हा मसाल्यावरून ते कपड्यांच्या बिझनेसमध्ये उतरले तेव्हा सुद्धा त्यांनी क्वालिटीला महत्त्व देऊन विमल सारखा ब्रँड बनवला, जो आपल्या देशात एक प्रसिद्ध ब्रँड झाला. नंतर जेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये मिल सुरू केली तेव्हा सुद्धा त्यांनी जगातल्या सर्वोत्कृष्ट मशिनींचा वापर केला, ज्यामुळे ते बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट बनवू शकतील. आणि त्यांच्या या हाय क्वालिटी प्रोडक्ट्समुळे वर्ल्ड बँकेने त्यांना एक्सलन्स सर्टिफिकेट दिले. म्हणजे भारताच्या संघर्षाच्या काळात सुद्धा त्यांनी असे वर्ल्ड क्लास क्वालिटी प्रोडक्ट्स बनवले जे विकसित देशांच्या बरोबरीचे होते. जास्त करून लोक काय करतात, कशी तरी एक डिग्री मिळवण्याचा विचार करतात, इंजिनियर डॉक्टर बनण्याचा विचार करतात, किंवा एखादा बिझनेस करून लोकांना मूर्ख बनवून लवकर पैसे कसे कमवता येईल ह्याच्याबद्दल विचार करतात. ही लोक आपले स्किल्स आणि प्रोडक्टच्या क्वालिटीवर अजिबात लक्ष देत नाही. त्यांचा हा दृष्टिकोन साफ चुकीचा आहे, कारण आज डिग्रीला काही किंमत राहिली नाही, स्किल्सला किंमत आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा श्रीमंत व्हायचे असेल तर तुमच्या कामाची किंवा तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी बेस्ट असली पाहिजे. नाहीतर लोक एक वेळ तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट वापरतील सुद्धा, पण परत ते तुमच्याकडे कधीच येणार नाही. चौथा गुण आहे संकटांचा सामना करायला शिका. कधीच हार मानू नका. जेव्हा धीरूभाईंनी स्वतःची मिल सुरू केली तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. जसे की 1965 मध्ये त्यांची पार्टनरशिप तुटली आणि मग त्यांनी एकट्यानेच फॅक्टरी चालू करण्याचा निर्णय घेतला. नंतर ते दर आठवड्याला मुंबईवरून अहमदाबादला जायचे त्यांना आलेल्या समस्या सोडवण्यासाठी. पण अचानक 1966 मध्ये रुपयाची किंमत घसरायला सुरुवात झाली, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढला. पण तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मिल सुरू केली आणि कपडे बनवायला सुरुवात केली. आता कपडे तर तयार झाले होते, पण कोणताही रिटेलर त्यांच्याकडून कपडे घेण्यास तयार नव्हता. कारण जे आधीपासून होलसेल बिझनेस करायचे त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवले होते धीरूभाईंकडून कोणीही कपडे घेऊ नये. आता परत एक मोठी समस्या निर्माण झाली. धीरूभाईंनी काय केलं असेल? त्यांनी मोठ्या लोकांना घाबरून हार मानली असेल? नाही, ते स्वतः रस्त्यावर उतरले आणि प्रत्येक रिटेलरकडे जाऊन ते स्वतः आपले कपडे विकू लागले. आता त्यांची क्वालिटी एवढी चांगली होती आणि धीरूभाई सुद्धा हट्टाला पेटले होते, त्यामुळे रिटेलर्सला धीरूभाईंचे कपडे आवडू लागले आणि अशा प्रकारे विमल ब्रँड प्रसिद्ध झाला. धीरूभाई सातत्याने अनेक संकटांशी लढत होते, फक्त लोकांबरोबरच नाही तर निसर्गाबरोबर सुद्धा. एकदा त्यांच्या कंपनीला पुराचा तडाखा बसला, एकदा भूकंपाचा तडाखा बसला, एकदा तर सर्व काही सुरळीत चालू होते, पण जामनगरमध्ये अचानक चक्रीवादळ आले आणि त्यांना फॅक्टरी बंद करावी लागली. तेव्हा सुद्धा धीरूभाईंनी त्या संकटाचा धैर्याने सामना केला. जिथे एक्सपर्ट म्हणत होते की आता त्यांचे काम पूर्ण व्हायला 3 महिने लागतील, तेच काम धीरूभाईंनी 3 आठवड्यात पूर्ण केले आणि ते सुद्धा ठरलेल्या बजेटमध्ये. एवढेच नाही, 1986 मध्ये त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, पण तेव्हा सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि रिलायन्सला भारताची सर्वात मोठी कंपनी बनवली. आता हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे जास्त करून लोक आयुष्यात खूप लवकर हार मानतात. वादळ भूकंपाबरोबर लढणे तर लांब राहिले, पण त्यांना छोटे अपयश जरी आले तरी नशिबाचा खेळ म्हणून
लोक नांगे टाकतात, पण धीरूभाई असे नव्हते आणि तुम्ही सुद्धा असे बनू नका. आयुष्यात किती मोठे संकट येऊ द्या, तुमचे लक्ष फक्त तुमच्या ध्येयांवर असले पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती ध्येय तुम्ही पूर्ण केली पाहिजे. नंबर 5, मोठी स्वप्ने पहा आणि वेगाने कामाला लागा. मसाल्याच्या बिझनेसमध्ये धीरूभाईंना प्रॉफिट होत होता, पण तरी सुद्धा त्यांनी पॉलिस्टरचा बिझनेस चालू केला. का? कारण ते मोठा विचार करायचे, वेगाने विचार करायचे आणि भविष्याचा विचार करायचे. त्यांना टेक्सटाईल क्षेत्रात जास्त स्कोप वाटला म्हणून त्यांनी मिलची सुरुवात केली. तो हिट झाल्यानंतर ते पेट्रोकेमिकलच्या क्षेत्रात गेले, नंतर ते कम्युनिकेशनच्या क्षेत्रात गेले, नंतर रिलायन्स गॅस वगैरे वगैरे वगैरे. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक यशस्वी बिझनेस चालू केले. जास्त करून लोक असा विचार करतात की अरे मी माझा बिझनेस दुसऱ्याला कसा विकू, याला मी कष्टाने उभा केला आहे, इथे माझे पैसे लागले आहेत. म्हणजे जास्त करून लोक छोटा संकुचित विचार करतात. धीरूभाई ह्याच्या अगदी विरुद्ध विचार करायचे. उदाहरण म्हणजे 1977 मध्ये त्यांनी भारतात पहिल्यांदाच IPO लॉन्च केला. त्यांना माहिती होते की ते एकटे त्यांच्या पैशांनी मोठा बिझनेस उभारू शकत नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीचे शेअर्स विकायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी ह्याची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे 58,000 इन्व्हेस्टर्स त्यांचे शेअर्स विकत घेण्यासाठी आले, जो तेव्हा एक मोठा रेकॉर्ड झाला होता. या सगळ्याचा परिणाम हा झाला की रिलायन्स ही कंपनी भारताच्या एकूण 3% GDP झाली, 5% भारताची टोटल एक्सपोर्ट आणि 10% भारताचा इनडायरेक्ट रेव्हेन्यू रिलायन्स कडून येत होता. मित्रांनो, अनेक लोक विचार तर खूप मोठा करतात बिझनेस संबंधी, स्टार्टअप संबंधी, पण ते त्याच्यावर कधीच ऍक्शन्स घेत नाही आणि नंतर त्यांना समजते की त्यांची आयडिया वापरून दुसरा कोणीतरी त्यांच्या खूप पुढे निघून गेला आहे. असे होते कारण जास्त करून लोक स्लो आहेत विचार करण्यामध्ये आणि ऍक्शन्स घेण्यामध्ये. त्यामुळे तुम्ही असे बनू नका. तुम्ही नेहमी मोठा विचार करा, वेगाने विचार करा आणि भविष्याचा विचार करा. शेवट मी धीरूभाईंच्या एका सुविचाराने करेल. जो व्यक्ती स्वप्ने बघू शकतो तो ती स्वप्ने पूर्ण सुद्धा करू शकतो. मित्रांनो, हे होते ते 5 जबरदस्त गुण ज्यामुळे धीरूभाईंनी आयुष्यात मोठे यश मिळवले. तुम्हाला सर्वात जास्त गुण कोणता आवडला मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.